विचार सोडून द्या. आता हिची मैत्रीण कोण निघली? गेलं बाबाला माया. आणि ही गेली तिला सांगायला, बाई मी पोरग पटवलं, लुटलं, पण ते तर नपुसक निघलं ग. ती म्हणली, बाई तुला तरी प्रिय करे, मला तर प्रिय करे नाही, नवराही नाही. मग ही म्हणती का ग? इच्छा म्हणते. इच्छा म्हणते तू काम काय करते? माया काय काम करते? ऐका, जन्माला आलेला जीव शिव आहे, त्याला जीव करून गुंतून मारते, हा मायेचा धंदा. मास ओवी आहे त्याला 18व्या त्यातली 100 नंबरची ओवी आहे. देहाच्या गावा आलिया जन्मवृत्तीच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया जापरी. आणि 18व्या अध्यायामध्ये 101 नंबरची ओवी आहे. ललाटीचे लिहिले ते काही केलं मोडेगा. आणि 17व्या अध्यायात 329 नंबरची ओवी आहे. उपजलिया बालकाशी. हा सगळा मायेचा तमाशा आहे. कोण कोणता बाप नाही, कोणाला वेळ नाही. उदाहरणार्थ मुलगा मला आहे, काय माझ्या पोराचा माझा संबंध आहे? फक्त मी त्याचा बाप आहे. उद्या तो नालायक वागायला लागला, आपला काय संबंध आहे? त्याची त्याला फळं भोगायची. त्याचं संचित वेगळं आहे, क्रियमान वेगळं आहे, प्रारब्ध वेगळं आहे. पोराचं कल्याण व्हावं म्हणून भावाची पोरगी आणली. आता 2-3 जणांनी सून केली भावाची. कशी जिरली? वाचलं तरी राहिली. ती 1.5 महिना अगोदर विचारी ती यंदा प्रस्थान कधी आहे. काय जगाला घेणार माया. आता इथं घुसतो आपण, घुसलो माया. आणि ही गेली तिला सांगायला, बाई मी असं काम करते. इच्छा काय म्हणली ऐका. इच्छा म्हणली, बाई तुझे दिवस संपले, संपले तुझे दिवस. का? तुला माहित नाही बाई, माहित नाही तुला. पैठणी दक्षिण काशी आहे आणि पैठण पासून 8 किलोमीटर अंतर आप्पेगाव गावाचं नाव आहे. आणि आप्पेगाव मध्ये एका मातेला 4 रत्न झालीत. पहिला मुलगा विश्वाचा गुरु आहे, दुसरा मुलगा विश्वाची आई आहे, तिसरा मुलगा साक्षात ब्रह्मदेव आहे, आणि चौथी मुलगी सिद्धीत आदिमाया शक्ती आहे. आणि हे तर काहीच नाही ग. पैठण नाही सोडून दे, पण आळंदी पासून 23 किलोमीटर अंतरावर देहू नावाचं गाव आहे. आणि तिथं तुकाराम बाबा जन्माला आलाय. तर ती माया सोड, ते तुकारामाचं नाव घेतलं तर यम घाबरतंय. ते तर काहीच नाही. आळंदीपासून 12-13 किलोमीटर अंतरावर, चाकणपासून 4 किलोमीटर अंतरावर सदुमरे नावाचं गाव आहे. आणि सदुमरे नावाच्या गावात संतांची जगणाऱ्या महाराजांसाठी तुकारामाचं वैकुंठावरून येणं आहे. आम्हा येणे झाले का तेलिया कारण, आम्हाला यायचंय. मग आमचं जर नाव घेतलं ज्ञानवाचं, माया संपली. हरी हरी तुम्ही का तुझा कार्यक्रम झाला तेव्हा तू घाबरू नको, तू मरणार असं इच्छा म्हणती. माया म्हणली, बाई मी मराल भजन केल्यावर, पण तुला माहित नाही बाई, मला लग्न न करता 16 पोर आहेत. मी नवरा नाही केला, पण मला 16 पोर आहेत. आणि माझ्या 16 पोरातला एक पोरगा जरी कोणाला बी लागला त्याची जिंदगी संपू शकतो. ही म्हणते तुझे पोरं कोण कोण आहेत? ऐका, 16च्या 16. एक मी नसलो तर कोण वाजवीन, मी नसलो तर चाल कोण म्हणत. आणि भजनेंच्या अहंकारापायी एका दिंडीच्या 3-3 दिंड्या झाल्या. अजून 10 वर्ष थांबा तुम्ही, देवळाकडे यायला माणसं शिल्लक राहणार नाही. तरुण मंडळी देवळाकडे येत नाही आणि जुनी मंडळी कोणाला जमून घेत नाही. जुन्यांना असं वाटतं का कावळा शिवेपुवत आम्हीच राहावा.
जुन्याने थोडं थांबलं पाहिजे आणि नव्यांना थोडं घुसवलं पाहिजे. तुम्ही दिंड्या तपासा, अख्खा वैतागेल माल दिंडीतील. आता निघतील 5-6 दिवसानं त्रिंबकला, नुसता येडा माल. तरुण पोरं देवळाकडे यायला तयार नाही. खरंय का खोटं बोला? गणपती मंडळाच्या अध्यक्षाला गणपतीची आरती येत नाही, त्यानं म्हणून दाखवा. 80% ग्रामपंचायत सदस्यांना जर ग्रामसेवकनं इंग्रजी शिवी दिली तर ते वन्स मोर म्हणतील अशी स्थिती आहे. काही कळत नाही, काही नाही. नामाशी विनमुकाम हे दाखवायचंय फक्त लोकांना, दाखवायचंय. हे खरं सांगा, आपला आनंद ज्याला कमावता आला नाही त्याला परमार्थच करता आला. आतला हे बाहेर दादा हे गाड्या बिड्या बंगले बिंगले आग लावा, त्याला कोणाला सांग न्यायचे? आणि काय करायचं बंगल्यात? अय काय करणार तुम्ही? बंगला बांधून बांधला तो काय करशील? वास्तुशांतीच्या आत तुझं श्रद्धा आलं, बंगल्या घाला झक मारा बांधतो. करोडो रुपयाचं शरीर ज्याने भजनाव्यर्थ व्यर्थ घालवलं त्याच्या जगण्याची काय किंमत आहे? 60-60 वर्षाचे म्हातारे आहेत गावात, येळभर देवळा झोपात्यात आणि हरिपाठा टायमाला घरी निघतात. ही कौरवांच्या युद्धातून पळून गेलेली राक्षसाची अवलाद. येळभर टांगड्या खाशीत उतारा पडतो देवळात आणि हरिपाठाचा टाइम झाला, चला ते वळतील. वाक्य समज मला. मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही ह्याच्यावर आपला विश्वास नाही, पण हरिपाटन काकड्या जिवंत मोक्ष आहे ही 24ला खरं आहे. मेल्यावर काय वर स्वर्गात बिरगात काही कोणी पाहिलं नाही, सगळे गप्पा आहे. कोण गेलाय स्वर्गात? बरं वर गेला, कुण वर जाशील? जाय वर हाय काय? तुम्ही भरमिष्ट आहे का? काही लोक म्हणते बाबा मालकरी होता तो म्हणजे चांगला मोरतो. कोणत्या ग्रंथात आहे? आता मी मालकरी आहे, पोपटवानी बोलतो, मरायच्या टायमाला आमलेट मागू शकतो असं घडतं का ते? बावळाटावानी आपलं काही लोक म्हणतात त्यांना काशी कीर्ती. काशीचा नियम तरी कळत होतो मला. काशीला गेल्यावर जिवंत गावात यायचं नसतं असा नियम आहे. कधी पोथ्या उचकल्यात का? 12व्या अध्यायात ओवी आहे, मोक्ष देऊळ उधार होई कीर काशी, शरीर ते गावी वेच केले. चाललाय आपला बावळ्याचा बाळा, चला काशीला. काल झग मारायचा. आता काही लोक म्हणता आपण कीर्तन प्रवचन काही करीत नाही, मग ट्रिपा काढतो, 5-50 गोळा करतो, येतो काशीला. उरलेल्या पैशाचा माया बायकोला गाजरा करतो, लोकांची काशी. काही लोक म्हणजे आम्हाला लय मोठा सप्ताह करायचा आहे. मोठा सप्ताह सगळे बिगर मालकरी सप्त्याची कारभारी. या कला गाजरक वांग येत नाही. काय करणार? 2-4 जण गाडीवर बसले, फुल टाईट झाले आणि 4थं कॅरेजवर बसलं माग, तांगड्या फाकेल चालू उळत धडाकलं मेलं. दोन्ही बॉल सटाकले आणि त्याच्या डाव्याला इंद्रिकडचं प्रवचन ठरलं. काय वांग सांगू का डाव्या प्रवचनाला ओवी नको, मग बॉल सटकल्याची ओवी कुणाही ज्ञानेश्वरी. म्हणजे कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीलाच दात नाही टीव्ही. आणि ती म्हणते हे मला पोषण देत आहे. मी म्हणतो देऊ दे, तू लावी ते कुठं? आंधळ दलित कुत्र पीठ खाते. काय एकच वाक्य सांगा, स्वर्ग नाही नरक नाही. पटलं तर हा म्हणा. हसत हसत जगणं हा स्वर्ग आहे, भजन करीत जगणं हे वैकुंठ आहे, अंतर फाडून मरणं हा नरक आहे. उगाच आपलं काही तापा आहे तसं. काय स्वर्ग नाही फिरग नाही. परत मागणे येतो पुढे आणतो. पहिला पोरगा आहे मी, आणि जन्माला आलेल्या प्रत्येक जीवानं मीला माझं करून घेतलं आणि या दोघांनी सगळं जग संपवलं. मी महाराज आहे, तू चक्रम आहे. तुला कोण झालं तू महाराज? अरे तू पांडुरंगाचा निरोप पोहोचवणारा गडी आहे. आमच्याकडे नवीन कीर्तनकार झाले. सध्या कीर्तनकार व्हायला काहीच लागत नाही. आता कार्ड छापितात, कार्ड. आणि ते येण्याला वाटायचे कीर्तन संपल्यावर.
आणि त्या कार्डावर काय काय छापितो? रामायणाचार्य, भागवताचार्य, शिवपुराण काम. शिवपुराण तू सगळं एकटाच करतो, मग आम्ही काय 31 वर्ष खेकडं धरतो का? आता मला 31 वर्ष झाली महाराज झालेला. काय बारीक निरीक्षण करा. मला अहम आणि मी जात नाही तोपर्यंत ज्ञान येत नाही. मी आता इथं घोटाळा असा झालाय, मायेचा पहिला पोरगा आहे मी, आणि मी न माझं तयार केलं. मी महाराज आहे, हा माझा बंगला आहे, आणि मी आणि माझं ही अज्ञानाचं मूळ आहे, आणि पांडुरंगाचं हे ज्ञानाचं मूळ आहे. महाराज कधीतरी तुमचे पाय आमच्या घराला लावा. आमचे इथं आमच्याच घरांचा बोंग्या झाला. तुझं सुईच आहे ते राहू दे ना, काला बिघडलं. आमच्या पायाने तुमची घर सुईची होती. अरे आम्ही तर अंकारानं भरलोय, तर तुमच्याकडे काय मिळालं? काय ते तर परत मागे येतो. पहिला पोरगा आहे मी. 16 ऐकायचे बरं का मायेचे. एक मी, माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले, दुसरी राहिली नसती, त्यानं तिसरी केली असती. त्याला काय माझा पाय लागला. तुझा पायच तसा आहे. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतानाच 20 गुंठे इकून आलाय, तो इकडं काय परा करेल? हे मी पहिला पोरगा. 2 तू, मी, तू, 3 तुझं, आणि 4 माझं. विठाळ विठाळ